हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल। तर आज आम्ही चाललो आहे गजानन महाराजांचं जे देवस्थान आहे ते म्हणजे शेगावला, की जे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये। तर त्याच्यासाठी आत्ता आम्ही चाललो आहे। आमची रात्रीची ट्रॅव्हल्स आहे, प्रसन्न ट्रॅव्हल्सचं आम्ही बुकिंग केलेलं आहे आणि आत्ता 9 वाजता ती ट्रॅव्हल्स आहे। ती उद्या सकाळी मला वाटते 7 की 8 वाजता पोहोचेल। तर तुम्ही कुठल्या कुठल्या वेनी शेगावला जाऊ शकता। तर एक तर तुम्ही IRCTCच्या वेबसाईटवरून ट्रेन बुक करू शकता। त्याचे अगदी मला वाटते जर सिटिंग असेल तर 200 रुपये पासून तिकीट आहेत त्यांचे। ते स्लीपर म्हणजे AC वगैरे तुम्ही जसं घ्याल त्याच्यावर डिपेंड करतं। त्यानंतर तुम्ही अगदी महाराष्ट्र महामंडळाच्या बसेस सुद्धा आहेत शेगावला जायला, तुम्ही त्यांनी सुद्धा जाऊ शकता। म्हणजे तुम्ही जर जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर तिथून डायरेक्ट शेगावला सुद्धा बसेस आहेत। आणि त्यानंतर हा एक वे आहे की जो आम्हाला खूप जास्ती आवडतो, तो म्हणजे ट्रॅव्हल्स, की तुम्ही रात्री इथून बसायचं मस्त स्लीपरनी, तुमची झोप पण होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पोहोचता। दिवसभर तुम्हाला जिथं फिरायचंय तिथं तुम्ही फिरता आणि परत रात्री बसून परत दुसऱ्या दिवशी सकाळी येता। तर हा एक वे आहे। तर तुम्हाला जो सुटेबल असेल, जो तुमच्या बजेटमध्ये असेल तो तुम्ही चूज करू शकता। चला तर मग तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळी माहिती मिळेल की कुठे राहायचं आहे, कुठल्या प्रकारच्या रूम आहेत आणि राहायला किती भाडं आहे, ते सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहे। त्याचसोबत आपण दर्शन पण करणार। आमची बस, आम्ही पर्पल बस बुक केली आहे आणि आशुतोष इकडे। गेल्या वेळी बरेच जण म्हणत होते केदारकंठाला आशुतोष नाही आला का, फोटोमध्ये दिसत नाही, व्हिडिओमध्ये दिसत नाही। तर आता सांगू त्यांना की शेगावला आता माझ्या सोबत आहे म्हणून। आणि सकाळी साधारण 7:30 ते 7:45च्या दरम्यान आम्ही शेगावला पोहोचलो। तिथून लगेच आम्हाला ऑटो मिळाली आणि ऑटोनी आम्ही गेलो भक्तनिवास या ठिकाणी। आणि भक्तनिवास हीच प्लेस आहे की जिथं तुम्हाला रूम्स मिळतील अगदी रिझनेबल रेटमध्ये, आणि हीच ती प्लेस आहे। इथे आम्ही सगळ्यात सुरुवातीला आलो, पण इथं तुमचं ऑनलाईन बुकिंग होत नाही। डायरेक्ट तुम्हाला तिथं गेल्यानंतर रूमसाठी वेट करावा लागतो आणि तिथं तुम्हाला आधार कार्डची गरज असते आणि साधारण वेटिंग टाईम डिपेंड ऑन तुम्ही कधी जाता त्याच्यावर आहे। कधी म्हणजे आम्ही दरवेळी जातो तर दरवेळी आम्ही इथेच राहतो आणि यावेळीसुद्धा आमचा विचार असाच होता की इथेच राहायचा, पण वेटिंग जास्त वेळ होतं, साधारण 2 तास लागणार होते रूम मिळण्यासाठी, म्हणून आम्ही दुसऱ्या ठिकाणी जायचा विचार केला। पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्की इथे राहा। इथल्या रूम अतिशय सुंदर असतात आणि फक्त सुंदरच नाही तर त्या रिझनेबल पण असतात। अगदी 250-300 पासून त्या रूम असतात। चांगल्या स्पेशियस रूम आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लीनलीनेस आहे, स्वच्छ आहेत रूम। आणि इथं तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसुद्धा अगदी रिझनेबल रेटमध्ये मिळतो। इथं जितकं स्वस्त मिळतं ते तुम्हाला कुठेही इतकं स्वस्त कुठेही मिळणार नाही। तर आम्ही जेवण इथंच केलं होतं, तर तेही आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। आणि इथे या ज्या बसेस आहेत या संस्थानाकडून यांची फ्री सर्व्हिसेस असते, की जिथून तुम्ही आनंदसागर, की जिथं एक खूप सुंदर असं गार्डन आहे, तिथं तुम्ही व्हिजिट करू शकता आणि या पूर्णपणे फ्री आहेत। आणि त्याचसोबत जाताना रस्त्यामध्ये तुमचं जर बस स्टॉप किंवा रेल्वे स्टेशन असेल तर तिथंही तुम्हाला ड्रॉप दिला जातो। कुठल्याही प्रकारचे पैसे हे तुमच्याकडून घेत नाहीत। आणि हे जे भक्तनिवास आहे हे मंदिराच्या जवळचं भक्तनिवास आहे। असंच आनंदसागरच्या शेजारी सुद्धा आहे। रूम नाही मिळाली भक्तनिवासमध्ये म्हणून आम्ही इथे रूम घेतली आहे ना। रूम ही अशी रूम आहे, घेतली एकदम सिंपल रूम आहे। तिथल्या रूम खूप छान असतात, याच्यापेक्षा मोठे असतात, पण पर्याय नसल्यामुळे आम्ही ही रूममध्ये गेलो। आम्ही फ्रेश झालो आणि त्यानंतर निघालो मंदिरात दर्शनासाठी। मंदिराच्या दर्शनाबद्दल सांगायचं झालं तर सकाळी 5 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होते आणि जे मुख्य मंदिर आहे ते गजानन महाराजांची पवित्र अशी समाधी मंदिर आहे आणि अतिशय सुव्यवस्थित अशी इथं दर्शनाची रांग असते। आणि अगदी जर तुम्ही रूम नाही घेतली तरीसुद्धा मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला इथे आंघोळीची सोय आहे, वॉशरूमची सोय आहे आणि हे सगळं पूर्णपणे मोफत आहे। आणि त्याचसोबत मोफत असा रोज इथे महाप्रसाद असतो, त्याचं टायमिंग आहे। चप्पल ठेवण्यासाठी, पादत्राणे ठेवण्यासाठी हे इतकं मोठं
असं सेंटर आहे. तुम्ही विचार करू शकता किती भक्त इथं येत असतील. तुम्हाला किती वेळ लागतो दर्शनाला त्याचं सुद्धा रेकॉर्ड आहे इथं बघा. 1 तास. मोठीच्या मोठी रांग. टॉयलेटला पण जाऊ शकतो. तुम्हाला तुम्ही पास घ्यायचा आणि जायचं. तुम्ही स्टील ब्रेक द क्यू म्हणजे क्यू ब्रेक केली आणि तुम्ही गेला तर तुम्हाला परत त्याच वाटतं यायला. आणि प्रत्येक गोष्ट एकदम छान आहे. स्वच्छता तुम्ही पाहिली तर अशा कुठे मिळणार नाही. म्हणजे मी म्हणतो पूर्ण इंडियामध्ये जगामध्ये म्हणून मला माहिती आहे पण इंडियामध्ये तरी आपल्या सगळ्यात बेस्ट कुठलं असलेलं मंदिर तर हे शेगावचं मंदिर असेल. कारण तुम्ही बाहेर कुठेही जावा तुम्ही इकडं बालाजीला जावा प्रचंड लाईन असते आणि पळायला लागतं भयंकर. किंवा तुम्ही कुठेही जावा साईबाबाला जावा बालाजीला जावा किंवा अजून कुठल्या आपल्या मंदिरात बऱ्याच ठिकाणी जावा तिथं एवढी स्वच्छता आणि एवढं क्लीननेस कुठं नसतं. आणि फक्त असं शेगावला असतं. बसायची सोय आहे, वॉशरूमची सोय आहे, इव्हन म्हणजे प्राथमिक उपचार मेडिकल फॅसिलिटी पण आहे. पाणी असतं आणि तुम्ही चालताना पण तुम्हाला बसता येतं. असं बाकी कुठंच नसतं. मला क्यूमध्ये उभं राहा तुम्हाला उभंच राहायला लागतं काय. आणि जर का मुलं असतील छोटी मुलं असतात तर तुम्हाला आज सोडतात लोक. आणि असं नाही की तुमच्याकडे पैसे म्हणून तुम्ही पैसे द्या आणि लवकर जावा असा प्रकार नाही आहे. सगळ्यांनी लाईनमध्ये पण बाहेर सगळं असा प्रकार आहे बऱ्याच ठिकाणी. पैसे दिले की तुम्ही लगेच पोहोचता. इव्हन इथं मंदिरात पण कुठे काही पैसे वगैरे काही घेत नाही. आणि इतक्या सुंदर अशा व्यवस्थेमुळं तुम्हाला 1 तास कधी निघून जातो हेही कळत नाही. आणि सकाळी 10 ते 5 इथं महाप्रसाद पण असतो. इकडे या बाजूला मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. म्हणजे मोबाईल अलाउड आहे पण फोटोग्राफी अलाउड नाही आहे. त्यामुळं मेन जे ॲक्च्युअल आतमधले जे समाधी मंदिर आहे त्याचं शूटिंग नाही करता आलं. पण बाहेरच्या बाजूला आणि खाली तुम्ही इथं फोटो वगैरे काढायचे असतील तर काढू शकता. आणि इथे तुम्हाला घरच्यांसाठी काही प्रसाद न्यायचा असेल तर तोही तुम्ही नेऊ शकता. तुम्हाला अभिषेकासाठी पावती फाडायची असेल तर तीही तुम्ही फाडू शकता. आणि त्याचसोबत ते तुम्हाला प्रसाद देतील. तुम्हाला पोथी घ्यायची असेल गजानन महाराजांची तर ती तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच इथे जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर पारायणासाठी हॉल आहे. तिथे बसून तुम्ही शांततेमध्ये पारायण करू शकता आणि तिथे पोथीची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. यानंतर तुम्ही महाप्रसाद घेऊ शकता आणि आनंदसागरला भेट देऊ शकता. तर आनंदसागर इथे खूप मोठं असं गार्डन आहे. खूप छान असा तलाव आहे. बोटिंगची सुविधा आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी ट्रेन आहेत आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची खेळणी आहेत. पण सध्या हे काही कारणामुळं बंद आहे. फक्त मला वाटते मंदिरच तिथलं ओपन आहे. तर तुम्ही जायच्या आधी एकदा कन्फर्म करा की ते ओपन असेल तर तुम्ही जाऊ शकता. किंवा त्याच्याऐवजी हा जो ऑप्शन सांगत आहे तो तुम्ही ट्राय करू शकता की ज्याच्यामध्ये जे लोकल टेम्पल्स आहेत शेगावमधले ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. की जिथं गजानन महाराजांची जी पोथी आहे त्यामध्ये ज्या ज्या घटनांचा उल्लेख केलेला त्या स्थळांना त्या मंदिराला तुम्ही व्हिजिट करू शकता. त्यातलंच हे एक मंदिर आहे मारुती मंदिर की ज्यामध्ये पाटलांची मुलं गजानन महाराजांना चिडवीत असत आणि त्यावेळी गजानन महाराजांनी त्यांना उसाचा रस काढून दिला होता. ही जी घटना आहे ती पोथीमध्ये तुम्ही ऐकली असेल वाचली असेल तर ते मंदिराला तुम्ही इथं जाऊ शकता. आणि ते बघण्यासाठी लोकल साईटसीइंग करण्यासाठी तुम्ही अशी ही जी रिक्षा आहे इलेक्ट्रिक ऑटो किंवा इलेक्ट्रिक रिक्षा ज्याला म्हणलं जातं ती तुम्ही करू शकता. ती अतिशय रिझनेबल आहे. साधारण 200 ते 300 रुपये तुम्हाला हे घेतील. हे सगळे जे लोकल टेम्पल्स आहेत ते दाखवण्यासाठी आणि यातून फिरायचा एक अनुभवसुद्धा मस्त आणि एन्जॉय करणारा असेल. आणि एक टिप म्हणजे उन्हाळ्यामध्ये जाऊ नका कारण इकडे उन्हाळा खूप कडक असतो. हे गजानन महाराजांचं प्रकट स्थान आहे. छोटंसं मंदिर आहे इथे.
हे ते झाड आणि ते घर ना, ते देवीदासांची, आणि हे ते घर देवीदास. इकडं काय आहे? पंकजलाल अग्रवाल. ओके, त्यांचं घर वाडा. आणि गजानन महाराजांचे वास्तव्य लाभलेले हे बंकट सदन आहे की जिथं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लीला सादर केल्या, की त्यामध्येच त्यांनी मरणोन्मुख होते जे जानराव देशमुख त्यांना बरं केलं. त्यानंतर चिलीम विस्तवा शिवाय प्रज्वलित केली आणि अशा बऱ्याच लीला आहेत. आणि त्यापैकीच एक हे आहे शिवमंदिर. हे सगळं तुम्हाला जर तुम्ही ऑटो केली तर ते प्रॉपर तुम्हाला ऑटोवाले सगळ्या ठिकाणी नेऊन आणतील. आणि हे अतिशय प्राचीन असं शिवमंदिर आहे की जिथं महाराजांचा बराच काळ असं वास्तव्य होतं इथे. त्याचप्रमाणे गजानन विजय ग्रंथामध्ये उल्लेख केलेला कृष्णाजी पाटील यांचा मळासुद्धा इथं तुम्हाला बघावयास मिळतो. आणि की जिथे ब्रह्मगिरी गोसाव्याचं गर्वहरण केलं होतं श्री गजानन महाराजांनी, तो सुद्धा इथेच आहे. आणि याची माहितीसुद्धा इथे त्यांनी दिलेली आहे. अतिशय सुंदर आणि पवित्र असं हे स्थान आहे. आणि तिथे गेल्यानंतर अतिशय पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे हे जर तुम्ही गेलात शेगावला तर एकदा बघू शकता. अतिशय शांत असं हे ठिकाण आहे. जेवणसुद्धा अगदी कमी किमतीत मिळतं. इवन रूमसुद्धा ना 200-300 रुपयेपासून काहीतरी आहेत, म्हणजे अगदी कमी किमतीमध्ये आहेत. आणि आता आम्ही रात्रीचं डिनर करायला इथं आलेलो आहे. आणि पक्ष्यांचा आवाज तुम्ही इथं बघू शकता. इतके पक्षी आहेत इथं, किती पक्षी आहेत ते पण एका झाडावर. बापरे. आणि हे जे टायमिंग दिलेलं आहे याच टायमिंगमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर मिळेल. चला तर बघूया की आम्ही काय घेतलेलं आहे डिनरमध्ये. इथून आहे का लाईन? उसळ आहे. आपण काय काय घेतलं? एक थाळी, हा, एक तुझं उपवासाचं, हा, एक थाळी, एक उपवास आणि एक कॉफी. किती झाले त्याचे? फक्त 98 रुपये. बघा, इतक्या स्वस्त तुम्हाला कुठे जेवण मिळत असेल. आणि छान इथं मस्त आता एकदम टेस्टी जेवण दाखवतोच आम्ही तुम्हाला, जेवण सुद्धा. आणि इकडे असं मस्त चप्पल काढायची आणि विदाऊट चप्पल जायचं जेवायला. चला बघू आता आपण जेवणामध्ये काय काय आहे. एकतरी इतकं मस्त, म्हणजे असं वाटतं एखाद्या खूप छान हॉटेलमध्ये आले काय ना. म्हणजे इतकं असं हो, म्हणजे इतकी कमी किंमत असून सुद्धा तुम्हाला कुठे इथं कचरा दिसणार नाही किंवा असं काही हे नाही. खूप छान सिस्टमॅटिक काम असतं एकदम. आणि जेवण पण मी दाखवते तुम्हाला आता आल्यावर. आणि हे तर दाखवलंच मगाशी की फक्त 10 रुपयाला कॉफी. आणि थाळी आहे 78ला. 70 रुपयाला थाळी आणि 18 रुपयाची खिचडी. खिचडी म्हणजे काहीतरी उसळ आहे. मी म्हटलं की आज उपवासाचं काहीतरी ट्राय करावं. आणि जेवणामध्ये इथं मस्त वांग्याची भाजी आहे, डाळ आहे, कढी आहे, आणि स्वीट मध्ये शिरा किंवा सांजा म्हणू शकता. सॅलड मध्ये कोबी आहे, लोणचं आहे आणि चपाती आहे. आणि उपवासाचं मी घेतलेलं आहे साबुदाण्याची खिचडी आणि ताक आहे. आणि जेवण कसं आहे? 3, 4, 5 पंचपाक जेवण आहे. यस, पंचपाकवाड आहे. आणि जेवण कसं आहे? मस्त आहे. मस्त आहे.
एक नंबर जेवण असतं इथलं आणि वातावरण पण ऍक्च्युली खूप छान असतं इथे. चवळी मटकी. चवळी आहे का ती? हरभरा. हरभरा. हरभरा कसं आहे? तर ही होती शेगाव गजानन महाराज येथील 1 दिवसाची यात्रा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत गणगणगणात बोलते.